नमस्कार. गोवा दूरदर्शनच्या साहित्य दर्पण या कार्यक्रमामध्ये मी श्रुती आपल्या सर्व दर्शकांचं सहर्ष स्वागत करते. श्रोतेहो, जसं की आपल्याला माहीत आहे, साहित्य दर्पण या कार्यक्रमातून साहित्याशी निगडीत, शैक्षणिक क्षेत्राशी निगडीत अनेक मान्यवर मंडळी आपण इथे स्टुडिओमध्ये बोलवत असतो आणि त्यांच्याकडून त्यांचा पूर्ण आयुष्याचा प्रवास, त्यांच्याकडून शिकण्यासारख्या गोष्टी या आपण त्यांच्याकडून जाणून घेत असतो. आज एक असंच शिक्षण क्षेत्रातील असं एक व्यक्तिमत्व आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेलं आहे आणि ते आहेत डॉक्टर ज्ञानेश्वर अप्पाजी पाटील. आता हे डॉक्टर ज्ञानेश्वर अप्पाजी पाटील हे संस्कृत क्षेत्रातलं किंवा शिक्षण क्षेत्रातलं एक असं व्यक्तिमत्व की ज्यांनी BA MA हे संस्कृत विषय घेऊन केलं आणि त्यानंतर MPhil PhD हा सर्व प्रवास त्यांनी संस्कृत भाषा घेऊन केलेला आहे. याचबरोबर ते एक योग शिक्षकही आहेत. तबल्याची गांधर्व महाविद्यालयातून त्यांनी प्रवेशिका ही परीक्षाही पूर्ण केलेली आहे. अशा विविध क्षेत्रामध्ये कार्यरत असलेलं हे व्यक्तिमत्व आज आपल्याबरोबर इथे स्टुडिओमध्ये उपस्थित आहे आणि त्यांचा पूर्ण हा आयुष्याचा किंवा जीवनाचा प्रवास, शैक्षणिक क्षेत्रातील वाटचाल ही आपण जाणून घेणार आहोत. आणि उभ्या गोमंतकासाठी अभिमानाची गोष्ट म्हणजेच त्यांनी सिनियर डिप्लोमा इन वैदिक स्टडी यामध्ये त्यांना सुवर्णपदक म्हणजेच गोल्ड मेडल त्यांना मिळालेलं आहे. तर त्यानिमित्ताने आज आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत, वार्तालाप करणार आहोत. तर स्टुडिओमध्ये स्वागत करते डॉक्टर ज्ञानेश्वर पाटील. नमस्कार. नमस्कार. सर्व दूरदर्शनच्या प्रेक्षकांना मी खूप खूप नमस्कार करतो आणि मी माझ्या वाणीला सुरुवात करतो आहे. निश्चितच. तुमचा जो संस्कृत क्षेत्रातील हा सगळा प्रवास, जसं की BA MA त्यानंतर MPhil PhD इथपर्यंत सगळा हा प्रवास तुम्ही पादाक्रांत केलात, तर यामध्ये निश्चितच जेव्हा तुम्ही सुरुवात केलीत तर अगदी लहानपणापासून आम्हाला ऐकायला नक्कीच आवडेल की तुमचा हा शैक्षणिक प्रवास कसा राहिला. सुरुवातीच्या काळामध्ये माझा जो मुख्य बालपणी जन्म जो आहे तो बेळगाव खानापूर येथे झाला आणि प्राथमिक 5वी शिक्षण जे आहे ते सरकारी शाळेतून म्हणजे गावीच पूर्ण झालं. पण प्राथमिक शिक्षणातून संस्कृतकडे कशी वाटचाल झाली असा जर विचार आपण करत असू तर सुरुवातीच्या काळामध्ये गोव्यामध्ये श्री दत्त पद्मनाभ पीठाच्या माध्यमातून सद्गुरू ब्रह्मानंदाचार्य स्वामीजींच्या मार्गदर्शनाने संस्कार शिबिरांचं आयोजन होत होतं. आणि या संस्कार शिबिरांना मी या गोव्यामध्ये तपोभूमी कुंडई येथे येत होतो आणि संस्कार शिबिरं अटेंड करता करता हळूहळू संस्कृतची आवड, स्तोत्रांची आवड सुरुवात झाली आणि बेळगावपासून तो गोव्याचा जो प्रवास आहे तो इथून सुरू झाला खऱ्या अर्थाने. आणि माझ्या संस्कृत अध्ययनाचा हाच खरा सुरुवातीचा काळ म्हणता येईल, पाया म्हणू शकतो. बरोबर. ही संस्कार शिबिरं सुट्टीमध्ये असायची? हो, मे महिन्याच्या सुट्टीमध्ये असायची किंवा ख्रिसमस वेकेशनमध्ये असायची आणि त्यावेळेला आम्ही दरवर्षी म्हणजे जवळजवळ 2री-3रीपासून या ठिकाणी मला आईवडील संस्कार शिबिरांना पाठवायचे. ते निवासी शिबिरं होती? हे 8 ते 15 दिवसांचं 1 महिन्याचं असं निवासी शिबिर असायचं. म्हणजे मे महिन्यामध्ये 1 महिन्याचं असतं, त्याचप्रमाणे दिवाळीमध्ये एक साधारणतः 8 दिवसांचं असतं, ख्रिसमस वेकेशनमध्ये 8 दिवसांचं असतं, अशी शिबिरं चालतात. बरोबर. पण त्यामध्ये संस्कारांच्या गोष्टी किंवा आपण म्हणतो मॉरल एज्युकेशन या सगळ्यांबरोबरच संस्कृत शिकावं किंवा त्या विषयात आवड आपल्याला आहे हे तुम्हाला कधी जाणवायला लागलं? याची सुरुवात जी आहे ते सद्गुरू ब्रह्मानंदाचार्य स्वामीजींचं एक स्वप्न होतं की गोव्यामध्ये संस्कृत, वेद, योग हे सर्व सुरू व्हावं. म्हणजे स्वातंत्र्यानंतर म्हणता येईल आपल्याला, म्हणजे 1980पासून हे सर्व सुरू केलेलं. आणि स्वामीजींचं एक असं स्वप्न होतं, स्वामीजीने एक आपली आज्ञा केली शिष्यवर्गांना की आपल्याकडे जर 2 मुलं असतील तर त्यातला एक मुलगा जो आहे तो धर्म शिक्षणासाठी द्या, जेणेकरून त्यांना वेद, संस्कृत, आपलं सगळं प्राचीन ऋषीमुनींचं जे ज्ञान आहे, जे संस्कृत भाषेमध्ये निर्मित आहे, हे लोकांपर्यंत, समाजापर्यंत पोहोचवता येईल. आणि त्यासाठी आपल्याकडे जर 2 मुलं आहेत तर ती या ठिकाणी एक मुलगा धर्मासाठी म्हणून समर्पित करा. आणि ही गुरूंची आज्ञा म्हणून आमच्या आईवडिलांनी सश्रद्ध भावनेने स्वामीजींच्या वचनावरती विश्वास ठेवून त्या ठिकाणी आम्हाला समर्पित केलं आणि खऱ्या अर्थाने तो माझा भाग्याचा दिवस म्हणता येईल. मग यापुढे तुमचं शिक्षण इथे सुरू झालं, बरोबर, गोव्यामध्ये येऊन. त्यानंतर मग उपनयन संस्कार म्हणजे जे जसं शास्त्रोक्त पद्धतीमध्ये किंवा वेदांनी आपल्याला आज्ञा केलेली आहे की वेदाध्ययन जर करायचं असेल तर मौजीबंधन म्हणजे ज्याला उपनयन संस्कार म्हणतात, तो माझा संस्कार झाला आणि वेदांचं अध्ययन सुरू केलं. तपोभूमीत ही एकच चतुर्वेद पाठशाळा आहे जी गोव्याला आपल्याला अभिमानाची गोष्ट आहे.
आणि विद्यमान पीठाधीश्वर सद्गुरू ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजी यांच्या मार्गदर्शनाखाली चालते. हं. आणि त्या वेद पाठशाळेतून माझं संस्कृतचं आणि वेदांचं शिक्षण चालू झालं. आणि पूर्वीच्या म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये काही पूर्ण संहिता वाङ्मय किंवा जे शास्त्र आहे ते गोव्यामध्ये शिकवण्यासाठी सोय नव्हती. हो. त्यामुळे पूजनीय ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजींनी आम्हाला वेगवेगळ्या आश्रमांमध्ये वेगवेगळ्या राज्यांमध्ये पाठवलं. आणि गुरु गंगेश्वर वेद विद्यालय म्हणून नाशिकमध्ये शुक्ल यजुर्वेदाचं माझं अध्ययन झालं. वेदमूर्ती संदीप परसपाटकी गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली आणि वेदांचं शिक्षण त्या ठिकाणी पूर्ण झालं. आणि तपोभूमीत राहून मग हे सर्व वेदांचं अध्ययन आणि अध्यापन मग त्या काळापासून किंवा सुरुवात केली मी. म्हणजे प्राथमिक वेदाध्ययन तपोभूमीतून सुरुवात केलेलं आहे. म्हणजे ही गोमंतकासाठी खरंच अभिमानास्पद गोष्ट आहे की चतुर्वेद म्हणजे आपण म्हणतो चारही वेदांचं शिक्षण एकाच ठिकाणी मिळतं. छत्रछायेखाली आपल्याला शिकायला इथं मिळत आहे. बरोबर. पण आता हे MPhil PhD इथपर्यंतचा जो प्रवास होता, BA आणि MA संस्कृत घेऊन केलंच. कालिदास युनिव्हर्सिटीतून नागपूरच्या तुम्ही जी पदवी संपादन केली, तो सगळा प्रवास कसा राहिला? मला आठवतं की ज्या वेळेला प्राथमिक शिक्षण जे वेदांचं आहे किंवा संस्कृतचं आहे ते घेतलंच, पण आपल्या आश्रमातल्या सर्व विद्यार्थ्यांना सगळ्या शास्त्रांचं सगळी जी शास्त्र आहेत प्राचीन ती ह्या गोव्यात कशी येतील असं पूजनीय ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजींचं एक स्वप्न होतं. आणि त्यासाठी खूप प्रयत्नरत होते. ते सगळ्या राज्यांमध्ये देशभर फिरायचे आणि स्वामीजी आमच्या शिक्षणाची व्यवस्था करत होते. मला आठवतं आजही एक काळ असा होता की गोव्यामध्ये किंवा तपोभूमीवरती ते गुरुजी नव्हते आणि आम्ही परत परत स्वामीजींना सांगायचो की आम्हाला हे शास्त्र शिकायचं ते शास्त्र शिकायचं असं. स्वामीजींना असं वाटायचं की गोव्यात आपल्या ही शास्त्र का असू नयेत. आणि स्वामीजी एक दिवस म्हणायला लागले की मी हा धर्मदंड घेऊन आता बाहेर पडतोय. जोपर्यंत तुमच्या सगळ्यांच्या शिक्षणाची व्यवस्था होत नाही तोपर्यंत हा धर्मदंड या तपोभूमीला टेकणार नाही. आणि एवढी त्यांची जी तळमळ होती आणि त्यांनी आम्हाला मग नंतर भारतामध्ये सगळ्या ज्या चांगल्या चांगल्या संस्था आहेत किंवा ज्या ज्या ठिकाणी वेदांचं शास्त्रांचं अध्ययन होतं त्या ठिकाणी सुरुवातीच्या काळामध्ये पाठवलं. आणि त्या ठिकाणाहून आम्ही अध्ययन केलं. तपोभूमीत येऊन मग नंतर त्याच शास्त्रांचं अध्यापन आम्ही करायला लागलो. म्हणजे हळूहळू शिकवण्यासाठी सुरुवात झाली. आणि मग ह्या सगळ्या शास्त्रांना कुठेतरी एक अकॅडमिकमध्ये ज्या वेळेला यायचा विचार झाला त्यावेळेला मग कविकुलगुरू कालिदास संस्कृत युनिव्हर्सिटीशी संलग्नित होऊन आम्ही स्वामी ब्रह्मानंद संस्कृत प्रबोधिनी म्हणून जी आमची संस्था आहे त्या ठिकाणी मग BA MA हे कोर्सेस आम्ही या तपोभूमीवरती गोव्यामध्ये सुरू केले. आणि त्या ठिकाणावरून आपल्याला हे सगळं अध्ययन करता आलं. या प्रवासामध्ये तुम्हाला काही अडथळे किंवा आव्हानांना सामोरं जावं लागलं का? आव्हानांना म्हणण्यापेक्षा कोणत्याही गोष्टीमध्ये एक मार्गदर्शक जो आहे तो दूरदृष्टी ठेवणारा जर असेल किंवा कल्याण निस्वार्थ भावनेने जर विद्यार्थ्यांचं किंवा समाजाचं कल्याण चितणारा जर असेल तर निश्चितच आम्हाला मार्गदर्शन स्वरूपात ठरतो. ज्या वेळेला हे म्हणजे उच्च शिक्षण घेत असताना बऱ्याचशा काही गोष्टी अशा होत असतात की गोव्यामध्ये ते शिक्षण उपलब्ध आहे की नाही. उदाहरणार्थ MA संस्कृत तरी आपल्याला तपोभूमीवरती शिकायला मिळालं, पण पुढे शिक्षण करणार काय? तर MPhil शिकायचं असेल तर गोव्यामध्ये व्यवस्था नाही आहे संस्कृतमध्ये करायला. PhD करायची असेल तर गोव्यामध्ये नाही आहे. त्यामुळे मुंबई युनिव्हर्सिटीतून मी MPhil हा कोर्स पूर्ण केला, ही पदवी पूर्ण केली. आणि त्यानंतर मग पुढचं शिक्षण जे PhDचं शिक्षण जे आहे ते गुजरात युनिव्हर्सिटी म्हणजे अहमदाबादमध्ये जी गुजरात युनिव्हर्सिटी आहे गुजरातमध्ये त्या ठिकाणावरून माझं संस्कृतमध्ये PhDचं अध्ययन पूर्ण झालं. आता आपण कसं पाहतो की पालक किंवा मुलांचाही ओढा एक 7वी-8वी नंतर कम्प्युटर सायन्स किंवा IT सेक्टर आता AI या क्षेत्रामध्ये जास्त ओढा वाढत चाललेला आहे. संस्कृत हा विषय का निवडावा असं वाटलं तुम्हाला? एक 2-3 मुद्दे आपल्या लक्षात घेता येईल. पहिली गोष्ट म्हणजे कोणताही पालक जो आहे तो आपल्या विद्यार्थ्याला किंवा आपल्या मुलाला एखाद्या क्षेत्रामध्ये पाठवत असताना करिअरचा विचार करतो, किंबहुना त्याच्यामध्ये उपजीविका काय आहे हा विचार करतो. पण मुळात आम्ही जे स्वामीजींकडे समर्पित होतो ते समर्पित होतो हे धर्मकार्यासाठी. त्यामुळे उपजीविका करिअर किंवा कुठेतरी पैसे हा विषय डोक्यात नव्हता आमच्या. स्वामीजींचं एक सांगणं होतं की पैसा जो आहे तो खिशात ठेवा, डोक्यात नका ठेवू. तुम्ही पैसा खिशात ठेवलात, डोक्यात नाही ठेवलात तर तुम्ही खूप मोठे व्हाल. आणि त्यामुळे करिअर म्हणून असं काहीतरी सुरुवात नव्हती. फक्त माझा एकच जीवनाचा उद्देश असा होता की स्वामीजींना जे अभिप्रेत आहे की सगळ्या समाजाला हे ज्ञानदान करायचं आहे आणि त्याच्यासाठी मी इथं आलेलो आहे, हाच विषय डोक्यात घेऊन मी शिक्षण घेतलं सुरुवातीच्या काळामध्ये.
आणि नंतर मग ती त्या काळाची गरज किंवा ती संस्थेला एखादा रिक्वायरमेंट आहे की बाबा या ठिकाणी काही कोर्सेस चालवायचे आहेत, अकॅडमिक एलिजिबिलिटी पाहिजे, हं. तर त्यासाठी जी पात्रता आवश्यक आहे ते शिक्षण मग त्या ठिकाणी घेतलं गेलं. आणि कोणतेही वर्ग शिकवायचे असेल तर त्या त्या अभ्यासक्रमांमध्ये किंवा त्या त्या विषयांमध्ये पदवी पदविका असणं आवश्यक आहे. आणि त्यामुळे हे सगळे युनिव्हर्सिटीचे कोर्सेस किंवा करिअर म्हणून आम्ही सुरुवात केली होती. आजच्या काळामध्ये संस्कृतचं शिक्षण घेणं कितपत तुम्हाला आवश्यक वाटतं? भरपूर म्हणजे संस्कृत क्षेत्रामध्ये खूप करिअर अपॉर्च्युनिटीज आहेत ज्याच्यापासून समाज अनभिज्ञ आहे. उदाहरणार्थ मी आपल्याला सांगेन की आता NAPच्या अंतर्गत रिजनल लँग्वेजमध्ये शब्दकोश निर्मितीचं कार्य चालू आहे. आणि हे शब्दकोश निर्मितीचं कार्य करत असताना त्या जे एक्सपर्ट पॅनल आहे त्याच्यावरती संस्कृत एक्सपर्ट कंपल्सरी असावा असा सरकारचा नियम आहे. आता नुकताच गोव्यामध्ये मागच्या वर्षांमध्ये संस्कृत भाषेचा जो एक्सपर्ट कशासाठी आवश्यक आहे तर कोकणी भाषेमध्ये जे शब्दकोश तयार होत होते, जे टर्मिनॉलॉजी डिपार्टमेंट भारत सरकारचं आहे ते करतं आहे. आणि हे जे सगळे संस्कृत एक्सपर्ट, कोकणी एक्सपर्ट किंवा इंग्लिश एक्सपर्ट जे होते त्याच्यामध्ये संस्कृत एक्सपर्ट अनिवार्य आहे. आणि मला सांगायला अत्यंत अभिमान वाटतो की मी संस्कृत एक्सपर्ट होतो आणि 8 शब्दकोशांची निर्मिती जी आहे ती कोकणी भाषेमध्ये झालेली आहे, जे भारत सरकारकडे दिलेलं आहे. वा, मला वाटतं एकेका शब्दकोशामध्ये एक 4-4 हजार 4,000 शब्दांचा एक शब्द असतो शब्दकोश समावेश. असतो. आणि असे शब्दकोश शब्द तुम्ही 8 तयार तयार- केलेले आहेत. हो. खूप मोठं कार्य आहे हे. आणि या कार्यासाठी आपली निवड झाली आणि हे आम्हा सर्वांसाठी सुद्धा एक अभिमानास्पद गोष्ट आहे. खरं तर गोवा सरकारचं मी मनापासून म्हणजे अभिनंदन करेन किंवा धन्यवाद म्हणेन. कारण गोव्यामध्ये गोवा जे सरकार आहे ते वेद, संस्कृत ह्या कार्यांसाठी खूप मोठं सहकार्य आता सुरू केलेलं आहे सरकारने. आणि 4ही वेदांच्या ज्या पाठशाळा आहेत त्यांना चांगलं अनुदान देणं किंवा संस्कृतची आमची जवळजवळ 42 ठिकाणी केंद्र चालतात. आणि त्या संस्कृतच्या 42 ठिकाणावरून जी केंद्र चालतात तिथून दरवर्षी जवळजवळ 1,500 पेक्षा अधिक विद्यार्थी उत्तीर्ण होतात. आणि ह्या सगळ्यासाठी अनुदान गोवा सरकार देतोय. त्याचबरोबर हे शब्दकोश निर्मितीचं कार्य आहे याच्यासाठी सुद्धा ऑफिशियल लँग्वेज डिपार्टमेंट असेल किंवा भारत सरकारचं जे टर्मिनॉलॉजी डिपार्टमेंट असेल ते खूप मोठ्या प्रमाणात कार्य करत आहे. आणि या क्षेत्रामध्ये संस्कृतच्या क्षेत्रामध्ये सुद्धा ह्याचा म्हणजे जे शिक्षण घेतलेले आहेत संस्कृत क्षेत्रामध्ये निश्चितच त्यांना उपजीविका आहे. हे एक जसं शब्दकोशांचं झालं तसंच अन्यही काही ग्रंथ आहेत. म्हणजे जसं ज्योतिष घेतलं तर त्यालाही मूळ संस्कृत पाहिजे, स्थापत्यशास्त्र घेतलं तरीही संस्कृत पाहिजे, वास्तुशास्त्र घेतलं, योगशास्त्र घेतलं, ही सगळी प्राचीन विद्या जी Connected आहेत आहेत. ती संस्कृतमध्ये निर्माण झालेली आहेत. त्यामुळे संस्कृत शिकणंही खूप अनिवार्य आहे बाकीचे सगळे शास्त्र किंवा ग्रंथ जाणून घेण्यासाठी. बरोबर. जनरली बाहेर एक कसं माहिती असतं किंवा शालेय जीवनामध्ये शिक्षण घेताना की संस्कृत घे तुझे उच्चार सुधारतील किंवा संस्कृत हा एक स्कोरिंग सब्जेक्ट आहे, इतक्याच मर्यादित प्रमाणात त्याच्याकडे पाहिलं जातं. तर असं न राहता तुम्ही जो सांगितलेला दृष्टिकोन आहे, व्यापक दृष्टिकोन, त्या याने विचार करायला हवा असं निश्चित थोडक्यात आपण म्हणू शकतो. बरोबर. ह्या संस्कृत क्षेत्रामध्ये फक्त शैक्षणिक म्हणजे शिकवणीपुरता मर्यादित नाही, तर आता आपण पाहत असेल की पत्रकारितेमध्ये सुद्धा संस्कृत क्षेत्रात स्कोप आहे. वेगवेगळे जे संशोधन क्षेत्रात एवढा स्कोप या क्षेत्रामध्ये आहे की मोठ्या मोठ्या ज्या रिसर्च संस्था आहेत ह्यामध्ये सुद्धा संस्कृतचे जे एक्सपर्ट जे आहेत ते आपलं वेदांचं किंवा शास्त्रांमधले जे संदर्भ आहेत, रेफरन्सेस जे आहेत ते देऊन या संशोधनाला अत्यंत उपयोगी बनवत आहेत. आता नुकताच भारत सरकारने जे NAPच्या अंतर्गत इंडियन नॉलेज सिस्टम म्हणून विषय सगळ्यांसमोर ठेवलेला आहे, त्यातून आपल्याला नक्की सगळ्या देशाला या फायदा होतोय की आपली प्राचीन विद्या कशी होती आणि किती समृद्ध होती याचं आपल्याला त्या ठिकाणी ज्ञान मिळू शकतं. कारण कुठेतरी आपला इतिहास, कुठेतरी आपली शिक्षण व्यवस्था, गुरुशिष्य परंपरा किंवा गुरुकुल एज्युकेशन सिस्टम ज्याला म्हणतो ती कुठेतरी लुप्त होत चाललेली. आणि भारत सरकारला किंवा सध्या मोदी गव्हर्नमेंट जे आहेत ह्या क्षेत्रासाठी खूप मोठं NAPच्या द्वारे त्यांनी पुनर्जीवित किंवा पुनरुत्थान केलं असं म्हणायला हरकत नाही. कारण इंडियन नॉलेज सिस्टम म्हणजे भारतीय ज्ञान परंपरा आहे त्याच्यामध्ये सगळ्या काही गोष्टींचं ज्ञान दडलेलं आहे. आणि नुकताच UGCने संपूर्ण भारतातून 1,000 प्रोफेसर्स जे आहेत हे इंडियन नॉलेज सिस्टम ज्ञान घेतलेले तयार करतायत. आणि गोवा सरकारला मी खूप खूप धन्यवाद म्हणतो कारण हे इंडियन नॉलेज सिस्टमचं ट्रेनिंग घेण्यासाठी त्यांनी माझी निवड केली होती. आणि 8 दिवस नागपूर येथे सुद्धा जाऊन आम्ही IKSचं हे ट्रेनिंग अटेंड केलं. आणि निश्चितच येणाऱ्या काळामध्ये गोव्यासाठी जे इंडियन नॉलेज सिस्टमचे जे शॉर्ट टर्म कोर्सेस आहेत ते आम्ही युनिव्हर्सिटीला, कॉलेजेसना आणि शाळांना देऊ नक्की. आणि याचबरोबर अजून एक अभिमानास्पद गोष्ट म्हणजे गोवा युनिव्हर्सिटीज, जसं तुम्ही अभ्यास मंडळातही कार्यरत आहात गेली काही वर्षांपासून, तर MA साठी BA साठी सुद्धा अभ्यासक्रम
तुम्ही तयार केलात संस्कृतसाठी? गोवा सरकारने ज्या वेळेला म्हणजे श्री क्षेत्र तपोभूमी गुरुपीठावर सद्गुरू ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजींनी गोव्यामध्ये एकमेव जे संस्कृत महाविद्यालय चालू करायचा प्रस्ताव ठेवला आणि तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकरजी यांनी हा विधानसभेमध्ये ज्या वेळेला ठराव घेतला गेला त्यावेळेला सर्व 40ही आमदारांनी त्या ठिकाणी किंवा त्या ठिकाणी मेंबर्सने त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला आणि हा विषय पारित झाला आणि आज गोव्यामध्ये एकमेव संस्कृतचं पदवी प्रदान करणारं महाविद्यालय तपोभूमीत आहे. आणि या तपोभूमीच्या स्वामी ब्रह्मानंद संस्कृत महाविद्यालयामध्ये जो अभ्यासक्रम आहे तो गोवा युनिव्हर्सिटीचा ॲफिलेटेड आहे कारण हे महाविद्यालय गोवा युनिव्हर्सिटीशी संलग्नित ॲफिलेटेड आहे. आता त्या बोर्ड ऑफ स्टडीजमध्ये संस्कृतचा अभ्यासक्रम करण्यासाठी आम्ही BA इन संस्कृतचा अभ्यासक्रम त्याचप्रमाणे MA इन संस्कृतचा अभ्यासक्रमसुद्धा तयार केलेला आहे आणि तो अभ्यासक्रम NEPच्या अनुसार तयार करण्यात आलेला आहे. त्या विषयाकडे येणारच आहे. NEP म्हणजे आता जे बदललेलं राष्ट्रीय धोरण आहे त्यानुसार जे काही आपल्याला बदल आपण म्हणतो की संस्कृत भाषेकडे बघण्याचा दृष्टिकोन किंवा आता नक्की काय अपेक्षित आहे? जसं NEPच्या माध्यमातून जर आपण पाहायला गेलो तर कोणत्याही एक सरकारचं एक सर्वेक्षण झालं त्याच्यामध्ये असं आढळून आलं की विद्यार्थ्यांकडे पदवी आहे पण त्याच्याकडे क्वालिटी नाही आहे किंवा त्याच्याकडे ती पात्रता नाही आहे. तर त्यासाठी काय करावं लागेल तर त्यासाठी NEPच्या अंतर्गत स्किल एनहेन्समेंट कोर्सेस आहेत, ॲबिलिटी एनहेन्समेंट कोर्सेस आहेत. बऱ्याचदा असंही कळून येतं की विद्यार्थ्यांकडे शिक्षण आहे पण संस्कार नाहीत. म्हणजे आत्ताच आपल्याला पाहिलं असेल की काही असं म्हणतो की काही मोठ्या मोठ्या नामांकित युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांनी भारत विरोधी किंवा देशद्रोही अशा ज्या घोषणा दिल्या, वक्तव्य केली. यामागचं मूळ कारण काय? कारण आपल्या देशामध्ये एज्युकेशन सिस्टम होती किंवा शिक्षण आहे पण शिक्षणासोबत जे संस्कार अपेक्षित आहेत, नीतिमूल्यांचं शिक्षण अपेक्षित आहे ते कुठेतरी आपल्याला कमतरता वाटत होती आणि त्यामुळे भारत सरकारने जे NEPचा जो विषय पुढे केला आणि NEP प्रमाणे अभ्यासक्रम तयार केला त्याच्यामुळे नक्कीच संस्कृत क्षेत्रामध्ये म्हणण्यासाठी म्हणजे IKS जसा विषय घेतला आपण या माध्यमातून सुद्धा उपयुक्त ठरेल. त्याचप्रमाणे संस्कार विद्यार्थ्यांकडे आणि भावी येणारी पिढी जी आहेत ती दर्जेदार शिक्षण आणि संस्कार या दोन्ही गोष्टींचा समावेश असणारी आपल्याला येणाऱ्या काळातली पिढी पाहायला मिळेल. नुकताच तपोभूमी गुरुपीठावरती एक इंटरनॅशनल सद्गुरू गुरुकुलम म्हणून प्राथमिक शाळा आहे 5वी ते 10वी पर्यंतची आहे आणि 1ली ते 4थी पर्यंत. स्वामीजींचं एक स्वप्न आहे की संस्कार सहिता विद्या म्हणजे दर्जेदार शिक्षण पण पाहिजे आणि त्या विद्यार्थ्यांना संस्कार पण पाहिजे. कारण आपल्या देशाची जी भावी पिढी आहे ती जर आपल्या पारंपरिक आणि प्राचीन गोष्टींनी जर म्हणजे ज्ञात नसेल तर येणाऱ्या काळात ते शिक्षण घेतील पण ते शिक्षण कसं असेल ते पाश्चात्य विचारांचं शिक्षण असेल, आपल्या देशाचं शिक्षण असणार नाही. त्यामुळे इंटरनॅशनल सद्गुरू गुरुकुलम किंवा सद्गुरू ज्ञानपीठ किंवा स्वामी ब्रह्मानंद वैदिक गुरुकुल म्हणून ज्या सगळ्या किंवा स्वामी ब्रह्मानंद महाविद्यालय म्हणून ज्या शैक्षणिक संस्था चालतात तपोभूमीच्या तर्फे या सगळ्या संस्थांमध्ये किंवा ह्या इन्स्टिट्यूशन्समध्ये दर्जेदार शिक्षण आणि संस्कार नीतिमूल्यांचं शिक्षण या सगळ्यांचा समावेश आहे, दोघांचा समावेश आहे. आणि नक्कीच हा सगळा सिलेबस जो आहे NEPच्या प्रमाणे आपल्याला संवहन करताना आपल्याला पाहायला मिळेल. मग तोच आपण जेव्हा या दिशेने मार्गक्रमण करतो किंवा आता संस्कृत अभ्यासक्रमाच्या बाबतीत तर आपण NEPच्या बदललेल्या धोरणांनुसार संस्कृतचं भविष्य काय पाहत आहोत? निश्चितच सगळ्या शालेय स्तरावरती ज्या वेळेला व्हॅल्यू एडेड कोर्सेस म्हणतो आपण तर व्हॅल्यू एडेड कोर्सेस म्हणजे काय, नीतिमूल्य म्हणजे काय? तर आता आपण पाहू की नीतिशास्त्र आहे किंवा चाणक्य नीती आहे, विदुर नीती आहे. आपण कुठेतरी पौराणिक गोष्टी म्हणून ऐकत होतो पण नाही. पण एक राजाची कर्तव्य काय असायला पाहिजे, एका विद्यार्थ्याची कर्तव्य काय असायला पाहिजे, मूर्ख कोणाला म्हणायचं, पंडित लक्षणं काय आहेत, ह्या सगळ्या गोष्टींचं अनुमान जर आपल्याला लावायचं असेल तर संस्कृतच्या ग्रंथांचा नक्कीच व्हॅल्यू एडेड कोर्सेस अपेक्षित आहेत. पण जे अगोदरच आम्ही ते शास्त्र आपल्या ऋषीमुनींनी किंवा आपल्या पूर्वजांनी ते सगळं काही लिहून ठेवलेलं आहे, फक्त आम्ही त्याचं अध्ययन करायला कुठेतरी मागे पडलो होतो. म्हणजे नवीन काहीतरी तयार केलेलं नाही, फक्त त्याच्यावरती एक प्रकाश टाकलेला आहे असं म्हणता येईल आपल्याला. पुन्हा आपण मागे आपल्या संस्कृतीकडे वळतोय असं म्हणता येईल. बरं, आता हे जेव्हा तुम्ही अध्यापन करता तेव्हा विद्यार्थ्यांशी साहजिकच तुमचा संपर्क येतो. तर बदललेली ही जी काही पिढी आहे, आपण जेनझी म्हणतो, पुढची पिढी आहे, तर त्यांच्या बरोबर संवाद साधताना किंवा आव्हानात्मक काय वाटतं तुम्हाला? सुरुवातीच्या काळामध्ये हे आव्हान वाटत होतं पण जसं की या गोवा सरकारचा किंवा भारत सरकारचा ह्या सगळ्या गोष्टींना सहकार्य सपोर्ट मिळतोय ते पाहता आपल्याला सगळी तरुणाई जी आहे ही या गोष्टीकडे सकारात्मक दृष्टीने बघताना दिसते. एक काळ होता तो की या
संस्कृत म्हणजे कुठेतरी एक डेड लँग्वेज म्हणून, मृत भाषा असं म्हणून पाहिलं जायचं, किंवा वेद म्हणजे कुठेतरी लुप्तप्राय असे ठरलेले आहेत असं लोकांचा विचार होता. ते तसं नाही आहे. भारत सरकारच्या जवळजवळ हजारो वैदिक गुरुकुल सध्या महर्षी सांदीपनी राष्ट्रीय वेदविद्या प्रतिष्ठानच्या अनुदानाखाली चालतात, आणि आजही हजारो विद्यार्थी वेदाध्ययन भारतामध्ये करताना आपल्याला आढळतील. त्याचबरोबर संस्कृतमध्ये कितीतरी युनिव्हर्सिटीज ज्या आहेत त्या आपल्या भारतामध्ये तयार होत आहेत, आणि जसं उदाहरणार्थ सेंट्रल संस्कृत युनिव्हर्सिटी जी आहे त्याच्या माध्यमातून मोठं कार्य व्यापक दृष्टीने कार्य होतं आहे. कविकुलगुरू कालिदास संस्कृत युनिव्हर्सिटी असेल, किंवा गोवा विद्यापीठामध्ये सुद्धा संस्कृतचा विभाग सुरू झालेला आहे. या सगळ्यांचा जर विचार करता आपल्याला असं म्हणता येईल की आव्हानं होती, पण ती विद्यमान सरकारने सुलभ केलेली आहे, म्हणजे विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी एक संधी दिलेली आहे. आणि गोव्यामध्ये मला मुद्दाम सांगायला आवडेल की आम्ही आता ह्या कॉलेज लेवलवर किंवा शास्त्रांकडे उच्च शिक्षणाकडे कसे मिळतील विद्यार्थी असा ज्यावेळेला प्रश्न येतो, त्यावेळेला आम्ही 42 ठिकाणी जी केंद्र चालतात स्वामी ब्रह्मानंद संस्कृत प्रबोधिनीच्या अंतर्गत, तर या 42ही केंद्रांना आम्हाला इतका चांगला प्रतिसाद मिळतोय. जवळजवळ 1800 विद्यार्थी प्रतिवर्ष बालबोध, प्रारंभ, प्रवेश, परिचय आणि कोविद नावाचे जे विविध अभ्यासक्रम आहेत, संस्कृतचे अभ्यासक्रम आहेत, ह्या संस्कृतच्या परीक्षा उत्तीर्ण होताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि नक्कीच मला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये संस्कृत क्षेत्रामध्ये बरेच विद्यार्थी जसं आत्तापर्यंत स्कोरिंग सब्जेक्ट म्हणून घेत होते, तर ते येणाऱ्या काळामध्ये ज्ञानभाषा म्हणून घ्यायला सुरुवात करतील. अरे वा. कारण ज्ञानभाषा याच्यासाठी म्हणतो कारण हे सगळं विपुल ज्ञानसंपदा ऋषीमुनींची आहे ती संस्कृत भाषेत निर्माण झालेली आहे. आणि संस्कृत भाषेबरोबर इंडियन नॉलेज सिस्टमसुद्धा जर शिकायचं असेल, भारत सरकारला जर सगळ्या शाळांना लागू करायचं असेल, तर हे सुद्धा प्राचीन ज्ञान संस्कृत भाषेमध्येच आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये त्याच्यामध्ये खूप चांगल्या उपजीविकेच्याही संधी होईल आणि विद्यार्थी त्याच्याकडे आकर्षक होताना आपल्याला दिसेल. या संस्कृत भाषेच्या तुमच्या कारकिर्दीबरोबरच योग प्रशिक्षक म्हणूनही तुम्ही प्रसिद्ध आहात. अनेक ठिकाणी तुम्ही योग वर्ग घेता, अगदी पोलिसांसाठी किंवा वेगवेगळ्या अधिकाऱ्यांसाठी सुद्धा तुम्ही योग प्रशिक्षण घेता, आणि स्टेट लेवलवर सुद्धा तुम्ही रेफरी म्हणून काम केलेलं आहे, सांभाळलेलं आहे. तर हा सगळा एकंदर अनुभव. श्री दत्त पद्मनाभ पीठाची एक संस्था आहे सद्गुरू योग गुरुकुल म्हणून. त्या म्हणजे ब्रह्मानंदाचार्य स्वामीजीने ज्यावेळेला गोव्यामध्ये जवळजवळ एक 40 वर्षांच्या अगोदर म्हणजे जवळजवळ 1980 पासून योगाचं ज्ञान द्यायला इकडे सुरुवात केली. सुरुवातीच्या काळामध्ये तो प्रवास एकदम छोटा होता, आश्रमापुरती होता, आणि हळूहळू ते गोव्याच्या सगळ्या गावागावांमध्ये शिकवलं जायचं. आणि मी सुद्धा लहानपणी मला आठवतं की इथून तपोभूमीतून सगळे प्रशिक्षक, योग प्रशिक्षक यायचे आणि आम्हाला लहानपणी योगा शिकवायचे. त्यावेळेला तो नवीन विषय होता, पण कालांतराने याच्यामध्ये अभ्यासक्रम म्हणून किंवा ही एक फील्ड आहे असं ज्यावेळेला हळूहळू कळायला लागलं, त्यावेळेला डिप्लोमा इन योगा किंवा योगा टीचर ट्रेनिंग कोर्स किंवा योगा रेफरी कोर्सेस, सर्टिफिकेट कोर्सेस या आपल्या कॉलेजच्या माध्यमातून आम्ही सुरू केले. आणि योग आपल्याला सांगायला मला आवडेल की योग दिनादिवशी आम्ही एकाच दिवशी 500 ठिकाणी योगा सत्र आयोजित केलेले आहे. आणि संप्रदायाची सगळ्या गोव्याची जी गव्हर्नमेंट ऑफिसेस आहेत, सगळ्या शाळा आहेत, कॉलेजेस आहेत किंवा पंचायती आहेत, या ठिकाणी आम्ही दरवर्षी म्हणजे यावर्षी 125 ठिकाणी आम्ही केलं मोठे कार्यक्रम जे केले योग दिनाच्या निमित्ताने. तर योग स्वतः अध्ययन करून स्वतः करणं हे उपयुक्त आहेच, पण त्याचा प्रचार प्रसार सुद्धा समाजापर्यंत व्हावा हे एक स्वामीजींचं स्वप्न आहे. आणि त्यासाठीच या तपोभूमी गुरुपीठाची निर्मिती केलेली आहे. फक्त योगच संस्कृतच असं नाही, तर ज्योतिष आहे, वास्तुशास्त्र आहे, वेद आहे, संगीत आहे, किंवा महिलांसाठी सुद्धा त्या ठिकाणी वैदिक शिक्षण दिलं जातं, संस्कृतचं शिक्षण दिलं जातं. आणि योगामध्ये खूप गोल्ड मेडलिस्ट सुद्धा विद्यार्थी जे आहेत, वेगवेगळ्या चॅम्पियनशिप होतात, त्याच्यामध्ये आपल्या कित्येक विद्यार्थ्यांनी सुवर्ण पदकं सुद्धा मिळवलेली आहेत. ही गोव्यासाठी अभिमानाची एक गोष्ट आहे. नक्कीच. आणि आता मला वाटतं योग संस्कृतीचा प्रसार आता वाढत चाललेला आहे. बरेच लोक आता योग, ध्यान धारणा किंवा प्राणायाम या सगळ्या गोष्टींकडे वळत आहेत. बरोबर. विद्यार्थ्यांसाठी जर म्हणाल तर योग किंवा आपण रोजचा व्यायाम या सगळ्याचा विद्यार्थ्यांच्या आयुष्यावर कसा परिणाम होतो किंवा किती लाभदायक आहे ते? नाही, जसं कोणतंही कुठल्याही साध्यापर्यंत पोचायचं असेल तर साधन असावं लागतं, तसं म्हणजे ईश्वर प्राप्ती हे ध्येय मानलेलं आहे. किंवा कोणतं एक डेस्टिनेशन पार करायचं असेल तर आरोग्य आपलं व्यवस्थित असायला पाहिजे. शरीर माध्यम खलु धर्म साधनम असं म्हटलेलं आहे. तर त्यामुळे हे साधन कसं चांगलं राहील तर ऋषीमुनींनी आपल्याला त्याची व्यवस्था केलेली आहे. आज धर्म, पंथ, जाती सगळ्या भेदांच्या पलीकडे जाऊन सगळ्या देशांनी म्हणजे जागतिक योग दिनाचं जे प्रपोजल ॲक्सेप्ट केलं, म्हणजेच आपल्याला आपल्या भारतीय ऋषीमुनींच्या ज्या ज्ञानाला किंवा परंपरेला या जागतिक पातळीवरती मान्यता आहे हे आपल्याला सिद्ध होताना दिसतंय.
आणि त्या ठिकाणी ही शास्त्र जी आहेत ती कुठल्या जातीसाठी धर्मासाठी नाही आहेत, तर ती सगळ्या मानवतेसाठी आहे, विश्वकल्याणासाठी आहे. आणि त्यामुळे विश्वम योगमयम कुरु अशी जी संकल्पना भारत सरकारची आहे, तीच भारत सरकारची संकल्पना कित्येक वर्षापूर्वी ब्रह्मानंदाचार्य स्वामीजींनी गोव्यामध्ये आरंभलेली होती. आणि सगळ्या समाजापर्यंत योगाचे जे वर्ग किंवा योग साधक तयार झालेले आहेत त्याचंच एक आपल्याला फलित ते म्हणू उपलब्ध शकतो. किंवा फलित म्हणता येईल. तुम्ही स्वतः कीर्तनशास्त्र, संस्कृत, त्यानंतर वेदाध्ययन, त्याचबरोबर अनेक वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये कार्यरत आहात. हे सगळं एकंदर कसं जमवून आणता? ज्यावेळेला मी सद्गुरू ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजींच्या संपर्कात किंवा सान्निध्यामध्ये मार्गदर्शनाखाली असायचो, त्यावेळेला स्वामीजी म्हणायचे की विद्वत्ता ही एकांगी नसावी. आणि विद्वत्ता ही एकांगी नसावी म्हणजे सगळ्या प्राचीन विद्या ज्या आहेत त्या विद्यार्थ्यांकडे असाव्या. ब्रह्मानंदाचार्य स्वामीजींनी तर असं एकीकडे किंवा पद्मनाभाचार्य स्वामीजींनी असं म्हटलेलं आहे की 14 विद्या प्रवीण व्हाव्या, अज्ञानामध्ये राहू नये. म्हणजे सगळ्या तुम्हाला विद्या प्रवीण असलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी ही प्राचीन आपली विद्या आम्ही आत्मसात केली तर नक्कीच आपल्या ऋषीमुनींचा सांभाळ, संवर्धन, संगोपन होईल. आणि त्या अनुषंगाने हे सगळं शिक्षण स्वामीजींच्या मार्गदर्शनाखाली आम्ही शिकत गेलो. आणि गुरुशिष्य परंपरेने शिक्षण घेतल्यामुळे त्याला ते मर्यादित न राहता किंवा ठराविक न राहता सगळ्या शिक्षणांचं अध्ययन करण्याचा मला सौभाग्य प्राप्त झालं. वा, खूपच छान. एकंदर भारतीय संस्कृती जपण्यामध्ये, की ज्याचा सर्वांचाच प्रयत्न असतो, तर या भारतीय संस्कृतीच्या जतनामध्ये संस्कृत भाषेचं योगदान किती आहे असं तुम्हाला वाटतं? मुख्यतः विना संस्कृते नैव संस्कृतीही असं म्हटलेलं आहे. म्हणजे संस्कृत शिवाय संस्कृती नाही. ही सगळी आपली प्राचीन जी संस्कृती किंवा शास्त्र म्हणतो ही काय करतात, तर ती वेदांचंच प्रयोजन जर पाहिलं आपण तर इष्टप्राप्ती अनिष्टपरिहारयोः अलौकिकम उपायम वेदयति सो वेदः. म्हणजे माणसाला काय योग्य काय अयोग्य किंवा कसं ते आपल्याला लाभप्रद आहे याचा बोध ही शास्त्र किंवा संस्कृत भाषा करून देतात. आणि त्यामुळे असं म्हणता येईल की सगळी संस्कृत भाषा ही प्रत्येक माणसाच्या उन्नतीचं एक साधन मानता येईल आपल्याला. अगदी शेवटी मला एक प्रश्न तुम्हाला विचारायला आवडेल, की एक योग प्रशिक्षक आहात, संस्कृतचे उच्च विद्या विभूषित आहात आणि आता सहाय्यक अध्यापकही आहात, संस्कृतचे तुम्ही गाढे अभ्यासक आहात. तर एक विद्यार्थ्यांना, पालकांना, शिक्षकांना तुमचा एक संदेश काय असेल? आपलं प्राचीन शास्त्र जे आहेत ती बंद पाडण्यामागे एक स्ट्रॅटजी वापरली गेली होती. तर त्या स्ट्रॅटजीला बळी न पडता आपलं जे कल्चर आहे, आपली जी संस्कृती आहे त्याच्याबद्दल आपण अभिमान बाळगायला हवा. कोणत्याही गोष्टी कमी किंवा मोठ्या अशा असत नाहीत. आपली प्राचीन संस्कृती जी आहे ती आपल्यासाठी अभिमानाची वाटली पाहिजे. आणि संस्कृतच्या क्षेत्रामध्ये आपण सगळ्यांनी अध्ययन केलं पाहिजे. संस्कृत ही फक्त पौरोहित्याची भाषा नाही, तर अन्य भाषांप्रमाणे ही एक भाषा आहे. त्याच्यामध्येही आपल्याला खूप चांगलं करिअर करता येईल. आणि स्वामी ब्रह्मानंद महाविद्यालय तपोभूमीवर जे आहे त्याच्यामध्ये आपल्याला चांगली पदविका आणि उच्च अध्ययन करायची एक संधी आहे. आणि सगळ्या पालकांना मी हेच सांगू इच्छीन की ह्या प्राचीन विद्यांच्या क्षेत्रामध्ये खूप मोठं संशोधनासाठी आपल्याला उपलब्धी आहे आणि मोठं करिअर करता येईल. त्यामुळे आपण आपल्या पाल्यांना जे आहे या क्षेत्राकडे आपण वळवावं आणि त्याच्यामध्ये त्यांचा करिअर कसं साधता येईल याकडे लक्ष द्यायची आवश्यकता आहे. निश्चितच. आज तुम्ही स्टुडिओमध्ये आलात आणि एका छानशा विषयावर आपल्या चर्चा झाल्या, वार्तालाप झाला आणि आपल्याविषयी सर्वांना अवगत होता आलं. तर निश्चितच मला असं वाटतं की आजचा हा आपला इंटरव्ह्यू आहे तर तो सगळ्यांनाच संस्कृत या विषयाकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन देईल आणि या क्षेत्रामध्ये असलेल्या वेगवेगळ्या संधीही या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून सगळ्यांच्या लक्षात आल्याच असतील. तर आपण आपला मौल्यवान वेळ या इंटरव्ह्यूसाठी दिला त्याबद्दल सर्व दर्शकांच्या वतीने मग आपले आभार मानते. धन्यवाद.